नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समास या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। समास व त्याचे प्रकार ह्या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। आज आपण मराठी या विषयाचं व्याकरण अभ्यासणार आहोत आणि व्याकरणामध्ये आजचा आपला घटक आहे समास। समास व त्याचे प्रकार। आतापर्यंत आपण समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, सामासिक शब्दाचा विग्रह म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर समासाचे मुख्य 4 प्रकार असतात हे आपण जाणून घेतले। त्यापैकी पहिले 2 प्रकार म्हणजेच अव्ययीभाव समास आणि तत्पुरुष समास याचा आपण अभ्यास केलेला आहे। आज आता आपल्याला द्वंद्व समास हा समासाचा 3रा प्रकार अभ्यासायचा आहे। समासामध्ये पद महत्त्वाचे असतात, म्हणजे शब्दालाच आपण पद असे म्हणतो। आतापर्यंत आपण पाहिलं की जे जोड शब्द, 2 शब्द एकत्र येऊन जे काही शब्द तयार होतात त्या 2 शब्दांमध्येच पहिल्या शब्दाला आपण पहिले पद आणि दुसऱ्या शब्दाला आपण दुसरे पद म्हणतो। मग या समासामध्ये हे पद अत्यंत महत्त्वाचे असते। अव्ययीभावी समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते, पहिले पद महत्त्वाचे असते आणि तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असते। आता आपण पाहूया की द्वंद्व समासामध्ये कोणते पद महत्त्वाचे असते, त्याची व्याख्या आणि काही उदाहरणांद्वारे आपण द्वंद्व समास समजून घेऊया। द्वंद्व समास म्हणजे काय, ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्ट्याने समान दर्जाचे असतात त्यास आपण द्वंद्व पद असे म्हणतो। आता बघा, ह्या आधी आपण जे काही समासाचे प्रकार पाहिले त्याच्यामध्ये अव्ययीभाव समासामध्ये सामासिक शब्दामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते, तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्त्वाचे असतात, पण द्वंद्व समासामध्ये अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पद समान असतात, म्हणजे पहिले पद पण प्रधान असते आणि दुसरे पद पण प्रधान असते। अव्ययीभाव समासामध्ये आपण पाहिलं की पहिले पद प्रधान आहे तर दुसरे पद गौण आहे। तत्पुरुष समासामध्ये आपण पाहिले की दुसरे पद प्रधान आहे तर पहिले पद गौण आहे। परंतु द्वंद्व समासामध्ये अर्थाच्या दृष्टीने जर आपण पाहिले तर दोन्ही पद महत्त्वाचे असतात, दोन्ही पद समान दर्जाचे असतात आणि दोन्ही पद आपण प्रधान पद असे म्हणू शकतो आणि यामुळे दोन्ही शब्दांमध्ये किंवा दोन्ही पदांमध्ये द्वंद्व निर्माण होतं, म्हणजे भांडण होतात। पहिलं पद म्हणते की मी प्रधान आहे, तर दुसरे पद म्हणते मी प्रधान आहे आणि अशा रीतीने दोन्ही पदांमध्ये द्वंद्व चालू असते, म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदांना समान दर्जा हवा असतो आणि म्हणून इथे आपण द्वंद्व समास असे ह्या सामासिक शब्दाला म्हणतो। आता या द्वंद्व समासामध्ये जे काही सामासिक पदे असतात त्या पदांमध्ये आणि, अथवा, व, किंवा या उभयनामी अवयवांनी ते जोडलेली असतात। आपण उदाहरणांच्या द्वारे समजून घेऊया। पहिलं उदाहरण आहे राम लक्ष्मण। तर याच्यामध्ये बघा, राम आणि लक्ष्मण, आपण याचा विग्रह करताना लिहिणार आहोत राम आणि लक्ष्मण। मग ह्या सामासिक शब्दामध्ये राम सुद्धा प्रधान पद आहे, त्याचप्रमाणे लक्ष्मण सुद्धा प्रधान पद आहे, म्हणूनच इथे द्वंद्व समास होत आहे। त्याच्यानंतर दुसरं उदाहरण आहे विटी दांडू। मग याचा सामासिक विग्रह करताना आपण विटी आणि दांडू। पाप पुण्य, ह्यामध्ये आपण पाप आणि पुण्य। बहीण भाऊ, या सामासिक शब्दाचा विग्रह आपण बहीण आणि भाऊ असा करणार। आई वडील, या सामासिक शब्दाचा विग्रह आपण आई आणि वडील। स्त्री पुरुष मध्ये आपण स्त्री आणि पुरुष। कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन। ने आणि आण। दक्षिणोत्तर, दक्षिण आणि उत्तर। म्हणजेच काय, आपण जेव्हा द्वंद्व समासामध्ये सामासिक शब्दाचा विग्रह करतो त्यावेळेस आपण आणि, व, किंवा अशा
अव्ययीभाव शब्दांचा उपयोग करत असतो, म्हणूनच इथे द्वंद्व समास असं होतो. आता बघा, द्वंद्व समासाचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. त्यापैकी पहिला आहे इतरेत्तर द्वंद्व. ज्या समासाचा विग्रह करताना आणि, व आणि ही अशा समुच्चयबोधक उभयनामी अवयवांचा उपयोग करावा लागतो, तिथे आपण इतरेत्तर द्वंद्व समास आहे असे म्हणतो. उदाहरणार्थ आई बाप, याचा सामासिक विग्रह करताना आपण आई आणि बाप असा करतो. इथे आपण बघा, आणि या समुच्चयबोधक उभयनामी अवयवाने याचा विग्रह केलेला आहे, म्हणूनच इथे इतरेत्तर द्वंद्व समास येतो. पुढील सामासिक शब्द आहे हरिहर. याचा आपण विग्रह करताना हरी आणि हर असा करतो. त्याचप्रमाणे पुढील सामासिक शब्द आहे स्त्री पुरुष. मग याचा सामासिक विग्रह करताना आपण स्त्री आणि पुरुष, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बऱ्याच वेळेला आणि या समुच्चयबोधक उभयनामी अवयवाचा उपयोग करत असतो. कृष्ण अर्जुन, कृष्ण आणि अर्जुन. पशु पक्षी, पशु आणि पक्षी. बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ. डोंगर दर्यात, डोंगर आणि दर्यात असं आपण या सामासिक शब्दाचा विग्रह करतो. पुढचा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. ज्या समासाचा विग्रह करताना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक उभयनामी अवयवांचा उपयोग करावा लागतो, त्यावेळेस त्या सामासिक शब्दाला आपण वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतो. उदाहरणार्थ खरे खोटे. सामासिक शब्द खरे खोटे याचा आपण सामासिक विग्रह करणार खरे आणि खोटे. मग इथे आपण आणि या विकल्पबोधक उभयनामी अवयवाचा उपयोग केलेला आहे. पुढचा उदाहरण आहे 3 4. मग इथे आपण 3 आणि 4 नाही बोलत, तर 3 किंवा 4 असे म्हणतो. एक तर 3 किंवा मग 4, आणि त्यामुळे इथे किंवा या विकल्पबोधक उभयनामी अवयवाचा उपयोग झालेला आहे. पुढील उदाहरण आहे बरे वाईट. याचा विग्रह करताना आपण बरे किंवा वाईट, म्हणजे इथे आपण किंवा या विकल्पबोधक उभयनामी अवयवाचा उपयोग केलेला आहे. पुढील उदाहरण आहे पास नापास. याच्यामध्ये आपण याचा विग्रह कसा करणार, पास आणि नापास. इथे आपण आणि या विकल्पबोधक उभयनामी अवयवाचा उपयोग केला आहे. पुढे आहे सामासिक शब्द मागे पुढे. तर मागे पुढे या सामासिक शब्दांचा विग्रह करताना आपण मागे अथवा पुढे असा करतो. मी इथे आपण अथवा या विकल्पबोधक उभयनामी अवयवाचा उपयोग केला आहे. चूक भूल, चूक अथवा भूल. न्याया न्याय, न्याय अथवा अन्याय. पाप पुण्य, पाप किंवा पुण्य. सत्यासत्य, सत्य किंवा असत्य. तर अशा रीतीने आपण या सामासिक शब्दांचा सामासिक विग्रह करताना आणि, किंवा, अथवा इत्यादी विकल्पबोधक उभयनामी अवयवांचा उपयोग केलेला आहे, म्हणून इथे वैकल्पिक द्वंद्व समास येत आहे. पुढील समासाचा प्रकार आहे द्वंद्व समासातील तिसरा प्रकार समाहार द्वंद्व समास. आता समाहार द्वंद्व समास म्हणजेच काय, की ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांचा अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजेच समाहार केलेला असतो, त्यास आपण समाहार द्वंद्व समास असे म्हणतो. म्हणजेच दोन पदांचा आपण अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेतो. मग अशा समाविष्ट करण्याच्या ह्या क्रियेलाच आपण समाहार असे म्हणतो. म्हणून इथे समाहार द्वंद्व समास होतो असे आपण म्हणतो. आता काही उदाहरणांच्या द्वारे आपण समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे मीठ भाकर. आता इथे आपण बघा मीठ आणि भाकर म्हणू शकतो, परंतु आता मीठ भाकर हे खाण्याचे पदार्थ आहेत, म्हणून आपण तिथे मीठ, भाकर व
इतर पदार्थ असाही तिचा आपण सामासिक विग्रह करू शकतो, किंवा मग मीठ भाकर व साधे खाद्य पदार्थ इत्यादी. तर आपण बघा इथे इत्यादी वगैरे असा आपण शब्द वापरतो. चहा पाणी, चहा आणि पाणी असं न वापरता आपल्याला सामासिक विग्रह करताना चहा पाणी व फराळाचे इतर पदार्थ किंवा चहा पाणी व फराळ वगैरे असं आपण हा चहा पाणी ह्या सामासिक शब्दाचा विग्रह करू शकतो. पुढील उदाहरण आहे भाजीपाला. याचा सामासिक विग्रह करताना आपण म्हणू शकतो की भाजी पाला, मिरची, कोथिंबीर यासारख्या इतर वस्तू. म्हणजे इथे आपण वगैरे, इत्यादी, इतर ज्यावेळेस अशा शब्दांचा उपयोग करतो त्यावेळेस इथे आपण समाहार द्वंद्व समास असे म्हणतो. अजून काही आपण उदाहरण जाणून घेऊया. अंथरूण पांघरूण ह्या सामासिक शब्दाचा सामासिक विग्रह आहे अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे. पुढील उदाहरण आहे शेतीवाडी, शेती वाडी व इतर तत्सम मालमत्ता. केर कचरा या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आपण केर कचरा व इतर टाकाऊ पदार्थ असे करतो. त्याचप्रमाणे पान सुपारी, पान सुपारी व इतर पदार्थ. पुढचा आहे सामासिक शब्द नदी नाले. तर त्याचा सामासिक विग्रह करणार नदी नाले ओढे व इतर. पुढील सामासिक शब्द आहे जीवजंतू, जीवजंतू व इतर कीटक. तर अशा रीतीने आपल्याला या सामासिक समासा शब्दामध्ये समासाचा जेव्हा आपण विग्रह करतो तर तिथे आपल्याला इतर वगैरे इत्यादी अशा शब्दांचा प्रयोग करायला लागतो विग्रह करताना. म्हणून मग तिथे ते सामासिक समाहार द्वंद्व समास होतो असे आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण द्वंद्व समास आणि त्याचे उपप्रकार यांच्याद्वारे द्वंद्व समास म्हणजे काय आणि त्याचा सामासिक शब्दांचा विग्रह करताना आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याचा अभ्यास केलेला आहे. द्वंद्व समासामध्ये दोन्हीही पद म्हणजे प्रथम पद आणि द्वितीय पद हे दोन्ही पद महत्त्वाचे असतात. म्हणून त्याचा विग्रह करताना आपण आणि, किंवा, अथवा व इत्यादी सामासिक शब्दांचा किंवा उभयनामी अवयवांचा आपण उपयोग करत असतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण काही शब्दांचा विग्रह करताना किंवा, अथवा, इत्यादी वगैरे या उभयनामी अवयवांचा उपयोग करतो. आणि मग जेव्हा आपण गप्पा गोष्टी किंवा मीठ भाकर यासारख्या सामासिक शब्दांचा विग्रह करताना आपण वगैरे, किंतु, अथवा, इतर पदार्थ अशा गोष्टींचा आपण समावेश करतो. म्हणजे सामासिक शब्दात अनेक गोष्टींचा समावेश होत असतो. म्हणून विग्रह करताना आपण वगैरे इत्यादी अशा शब्दांचा उपयोग करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, द्वंद्व समास आता आपण समजून घेतलेला आहे. त्यापुढील समासाचा प्रकाराचा आपल्याला सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. परंतु त्याचा अभ्यास आपण समास व त्याचे प्रकार या व्याकरणाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.